आज देवाची प्रक्षाळ पूजा गेल्या 7 जुलैपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल व माता रुक्मिणी 24 तास उभे होते. वाट पाहे उभा भेटीची आवडी. अत्यंत येणाऱ्याला प्रत्येकाला दर्शन दिले पाहिजे. त्यासाठी प्रथा व परंपरेप्रमाणे देवाचे सर्व उपचार बंद होतात. देवाला लोड दिला जातो, पलंग काढला जातो व सगळे उपचार बंद होतात. त्यात फक्त सकाळची नित्यपूजा, देवाचा नैवेद्य व संध्याकाळी गंधाक्षता इतकाच दिवसभराचा उपचार असतो. पण आजपासून काल रात्री देवाला सर्वांगाला तेल लावलं जातं. देवाला पहिलं पाणी 12:20 घातलं जातं व आज दुपारी 2:10 देवाला अभिषेकाला सुरुवात होते व हा अभिषेक 121 आज रुद्राचे आवर्तन केले जातात. देवाला महाभिषेक केला जातो. त्यानंतर आज देवाला जो काढा घालतात तो अनेक वनस्पतीने औषधयुक्त असा काढा असतो. कारण 24 तास देव उभे राहिल्यामुळे देव अतिशय थकलेले असतात. आज त्यांच्या सर्वांगाला तेल लावून काढ्याने आज अंघोळ घातले जाते व देवाचा थकवा काढला जातो. खऱ्या अर्थाने पंचमी किंवा षष्ठी, चतुर्थी, पंचमी, षष्ठी यामधील चांगला दिवस बघून देवाची प्रक्षाळ पूजेची पद्धत आहे व पण त्या पद्धतीनं काल पंचमीपासून चातुर्मासात श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुरुवात झाली. गाथा असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, सर्वांगांची पांडुरंगाची उपासना व सेवा असेल, ती सेवा कालपासून सुरुवात झाली आणि आज प्रक्षाळ पूजेनं आज त्याच्यावर शिक्कामोर्तब आज झालेला आहे. व आज देवाला पूजा झाल्यानंतर अलंकार केले जातात. श्री विठ्ठलाला व माता रुक्मिणीस दोघांसही आज अलंकार केले जातात व अतिशय विलोभनीय असे भगवंताचे दृश्य आज पुनश्च आपल्याला पाहायला मिळते. व उद्यापासून देवाचे सर्व नित्योपचार म्हणजे सकाळी देवाला उठवलं जातं, काकडा, नित्यपूजा, नैवेद्य, पोशाख, धूपारती, शेजारती असे सर्व उपचार उद्यापासून चालू होणार.